अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न हा उपस्थित करण्यात आला होता. सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक प्रश्न, विविध शैक्षणिक शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत तारांकित प्रश्न शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026ला सभागृहामध्ये उपस्थित करण्यात आला होता. आता आपण अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं जाणून घेऊया. प्रश्न होता, मुंबईतील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत सन्माननीय सदस्य श्री अबू आझमी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? मुंबईतील अनेक शाळांमध्ये सन 2024-2025च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2026 तसेच त्यापूर्वीच्या काही महिन्यांचे वेतन कोणताही अधिकृत शासन निर्णय निर्गमित न करता थांबविण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. हे खरे आहे काय? असल्यास सध्या इयत्ता 10वी व 12वीच्या मंडळ परीक्षांचा कालावधी सुरू असताना संबंधित शिक्षक परीक्षेच्या कामकाजात कार्यरत असतानाही वेतन रोखण्यात आल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवून त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे. हेही खरे आहे काय? आणि तिसरा प्रश्न होता की तसेच शिक्षण संचालनालयाकडून दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी समायोजन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेतन सुरू ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले असतानाही संबंधितांचे वेतन थांबविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हेही खरे आहे काय? या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी दिलेलं उत्तर आता आपण जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 1, 2 व 3. सन 2024-2025च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याबाबत कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. शून्य पटसंख्या असलेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अशा शाळांमध्ये शून्य पट व शून्य पदे असल्याने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन देयक हे शून्य पटसंख्येच्या शाळांमधून आहरित केले जाऊ शकत नाही. सदर अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन आहरित करण्यासाठी त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात आलेल्या शाळेत शालार्थ प्रणालीत पद कार्यान्वित करण्यासाठी संबंधित शाळेकडून प्रस्ताव मागवून पद कार्यान्वित करून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येत आहे. त्यानंतरचा प्रश्न 4, 5 आणि 6 आपण जाणून घेऊया. असल्यास याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय? 5वा प्रश्न होता की असल्यास उक्त चौकशीच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? आणि 6वा प्रश्न होता की असल्यास संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? या संदर्भात दिलेलं उत्तर आहे प्रश्न 4, 5 व 6 प्रश्न उद्भवत नाही.
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न सभागृहात उपस्थित झाला. त्या प्रश्नाचं उत्तर आपण या निमित्तानं जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.